आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आज लई दिवसांनी या घरात आनंदाची बातमी कळली. लई बरं वाटतंय बघ. अशाही गोडाधोडाचा स्वयंपाक तर व्हायलाच पाहिजे. तुम्ही दोघी बी आज आमच्या बरोबरच जेवा. कुठली बी कारणं चालणार नाहीत. समधी एकत्र जेव. हो मॅडम, पण जेवण बनवायला मी पण मदत करणार. बर ठीक आहे. गावावर फिरवली उदबत्ती, डासांनी गिळला हत्ती. लईच ताप झालाय बाई. सतत कानापाशी बुनबुन 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 करत असतात. जरा बी हातपाय हलू देत नाहीत. तयारच असतात चावायला. हे उर्वशे, अगं तुझ्या तोंडाचा पट्टा जरा बंद कर की. हा, खापराचं तोंड असं का नाही कधीच फुटलं असते. जरा शांत पड की तू. अहो तुम्हाला कुठे काय बोलतीये? डासांनी फोडून काढले मला. रक्त बी अर्ध करून टाकले. दुसऱ्यांना आपलं रक्त पिल्यावर कसं वाटतंय हे तुला बी कळू दे की. नाही म्हणजे तू रोज आमचं रक्त पितेस म्हटले जरा दुसऱ्याला बी चान्स दे की. हो हा, काय बोलताय तुम्ही? हे तर सगळ्यांना मीच दिसते नजरेत. जरा डोळे उघडून नीट बघा. किती कौतुक चाललंय लाडक्या अक्षराचं. अगदी गोडाधोडाचं करून तिला जेवायला बी घातलं. कशापायी? कारण अक्षरात तीच मुलगी आहे म्हणून. काय हो, एक विचारू का? काय? डास मारायला जसं औषध असते तसं नको ती माणसं चिकटू नये म्हणून औषध असते का? ए बाई, अगं तुझ्यावर आधीच लय उपचार झालेत. त्यामुळं तुझं डोस काय का नाही जरा ताळ्यावर ठेव. झालं का? हा, मला वाटलंच होतं तुम्ही शेपूट घालणार म्हणून. उर्वशी, उर्वशी, कसं आहे, काही होऊ दे, दुनिया हिकडची तिकडे होऊ दे, पण तू ह्या डोसकं घालायचं नाही अजिबात. कळतंय का? आधीच आपण मोठी भरून भरून जी माती खाल्ली आहे ना, ती जागा अंगलट आली आहे माझ्या. निस्तारता निस्तारता नाकीनं आलंय माझ्या. म्हणून तुला म्हणतोय यापुढं कसले बी उद्योग करायचे नाहीत. नाहीतर आहे ना, आपल्याला हाय या कपड्यावर या घरातनं बाहेर जावं लागेल. कळलं? कळलं. अक्षर या घरची सून झाल्यावर जणू ती घर तुमच्या नावावर करूनच देणार आहे नाही? अगं अजून सून झाले नाही ना बघ. आणि हो बी द्यायची नाही. त्यात हातात थाळी आणि गावभर हाळी. दे गमाई पीक म्हणून. म्हणून म्हणते जरा जाग व्हा. नाही तर तो दिस बी लांब नाही जेव्हा वसुंधर आपल्याला घरातून हाकलून लावील. नाही आम्हाला नको हाकलो, घरात नको हाकलो. आम्ही कुठं जाणार नाही. नको हाकलो. काय उडाली ना झोप? काय? आता जे चित्र डोळ्यासमोर दिसलंय ना व तसंच होणार.
म्हणून म्हणते जाग व्हा, काय तर करा. करा काय करा, मीच करणार. आता असा डाव खेळतो का नाही तू बघच. कितीही काही झालं ना, या अक्षराला सुंदरशी लगीन नाहीच करू देणार. हा तिकडे, हा शाबाश शाबाश. हो ही गाडी, अरे ही पण गाडी. हा अशा दोन्ही गाड्या चकचकीत दिसल्या पाहिजे. ती मोठ्या साहेबाकडे लग्न आहे. हा घरची समधे आवरतायत, त्या आधी दोन्ही बी गाड्या साफ करून घे एकदम चकचकीत अशा. हा बघू नको रे माझ्याकडं, सुंदरला सांगून काढून टाकीन कामावून. बघतोय माझ्याकडं लग्नाला जातायत समधी, माहितीये का तुला? तुला काय ढेकळ माहिती? तू साफ कर आपली गाडी. मी ह्या गाडीत बसणार आहे, या पुढं. अहो मी कशी दिसते सांगा की. बेकार. हा तुम्हाला ना कवच पटत नाही मी नटलेलं. हे असं कोण वागतंय वय? असू दे, मला आवडतं नटायला. त्यांच्या दुनियेत असतो कोण जाणं. का बी फोन करा, उचलतच नाही. कोणाबद्दल बोलताय? कुणाबद्दल म्हणजे? आपला देवटा अश्विन. मग आजपासून मी काय विचारतेय सांगा. काय जाऊ दे, आता तुम्हीच सांगा काय झालं ते. काय झालं म्हणजे? आमचा सदा फोन उचलायला बी येळ नसतो कार्ट्याला. या काय वेगळंच काम करतात. अहो पर आत्ताच काय नडले काय त्याच्याशी बोलायचं? म्हणजे काय आई बापाच्या नावानं आंघोळ करून मोकळा झाला की काय? हो अगं साधा निरोप नाही, फोन नाही. पुढच्या महिन्यात येणार आहे बोललाय, पण कवा? म्हणलं फोन करून विचारावं तर याच तर आपलं काही वेगळंच. अहो पुढचा महिना आहे पुढं, पर तुम्ही कशाला आत्तापासून जीवाची काळजी करताय? अगं येळ महत्वाची असते. त्या अक्षराकडनं शिक जरा काय ते. बराबर येळ साधून या घरातलं स्थान अजून बळकट केलं तिनं. आणि या घराचा वारस या वर्षाने फिरतोय बाहेरच्या देशात. हे बघा, तो येईल त्याच्या येळेत बरोबर, पर तुम्ही आता येळ चुकवू नका. आवरा की लवकर. अहो कलेक्टर साहेबांच्या घरचं लगीन आहे ना व. काय सारखं लगीन लावलंय, आणि ते बी दुसऱ्याच. हाय का? आता तिकडं जाणं गरजेचं आहे हे बी तुम्हीच बोलला ना व. आणि येळ महत्वाचे हे बी तुम्हीच बोलता. अहो माता चला की जाऊया की येळेत. हा नाहीतर लगीन लागायचं तिकडं आणि आपलं वराती मग्न गोड. ठीक आहे, आटपतो. वय वय आवरलंय, येतो. अग कामिने, अशी गुम्यागत काय बसली आज? हा अय कामिने, तो फोन ठेव आधी, फोन ठेव. जा आवरून घे. तुला काही वेगळं आमंत्रण पाहिजे वय? मला काय बी वेगळं आमंत्रण नकोय, मला तिकडे यायचंच नाही. घ्या आता ही नाटकं कशा पायी करते आज? असंच. हे बघ, उगा आडेवेडे घेऊ नगस. अगं आपण सभ्यासनी जायला पाहिजे तिकडं. लई मोठे साहेब आहेत, जिल्ह्याचे कलेक्टर आहेत. आपल्या दादासनी लई मान द्यायचे बघ. आपले ना घरोब्याचे संबंध आहेत. चल की. तुमचे घरोब्याचे संबंध आहेत ना, मग तुम्ही जा ना. मी नाही आले तर काय लगीन थांबणार आहे का? उगा वाकड्यात चिरू नगस. गपगुमान आवरायला घे. तुला सांगितलं ना एकदा येणार नाही म्हणून. हे बघ, तुला गोंजारायला येळ नाहीये माझ्याकडं. एकदाच सांगते, आवरायला घ्यायचं. तू नुसतं दुसऱ्यांचीच लगीन लाव, स्वतःच्या पोरीचं काही बघूच नकोस. स्वतःच्या पोरीसाठी मी मॉप केलाय म्या. तोंड उघडायला लावू नगस. मला तिकडं यायचं नाहीये. चार लोकांमध्ये गेलं ना तर कुणी काय बी बोलतं, त्यापेक्षा नकोच ते समज. गावभर तमाशा करताना मजा आली होती ना व. हा आता माती खाल्लीये ना तर गप गुमान ऐकून घ्यायचं. चलावर. स्वतःच्या पोरीचं काय म्हणून कौतुक नाही, इथं बाहेरच्या पोरी घरात घुसून खुट्टा बळकट करायला लागल्यात.
आणि ही आई म्हणा आई. रोशे हे आवरा लवकर, वेळ नको व्हायला आपल्याला. नाही पण काय लागणं झालंय. रोशे तुझ्या काय पायाखाली मुळं उठले काय? हा जाग चेहरा नसते. रोशे कसली तंत्री म्हणायची? हा नाही म्हणजे कसं कसं कोणाकोणाच्या आयुष्यात वाटोळं करायचंय ह्याचा विचार करत असाल नाही का? ए मॅडम आवरा लवकर, चला आपल्याला लग्नाला जायचंय. लगीन लागेल तिकडे. अरे लक्ष कुठे तुझं? तो कलेक्टरचा मुलगा यामिनी आणि अश्विन हे समधे एकाच शाळेत एकाच वर्गात शिकत होते ना? उर्वशी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तू आता करू नगस. लगीन गाठायचं आपल्याला, आवरा पटपट. यामिनीची आणि त्याची चांगली मैत्री होती ना? यामिनीचं आणि त्याचं काय? यामिनी त्याचं काय? लगीन लावून द्यायचं का? हा तो चान्स आपल्या हातात कवाच निघून गेलाय. कुणामुळं? हा खरं तर हे सगळं माझ्यामुळे झालंय, मान्य आहे मला. अगं शिल्पन सुंदरच्या लग्नाकडे आपण जास्त लक्ष दिलं तेव्हा आपल्या पोरीकडे आपलं दुर्लक्ष झालं, हे माहिती आहे मला. लाज वाटायला पाहिजे. राजाच्या राजवाड्यावर करतो चाकरी आणि गावाच्या भासतो भाकरी. या समध्याचा कधी आपला स्वार्थ साधून घेण्यासाठी उपयोग केलाय का? हा ए माझी आई, चूक झाली बाबा, माझी झाली चूक. आता काय करू? किती वेळा तुला सांगितले पुरी समोर सारखं बोलत जाऊ नकोस, नाही. आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून काय फायदा होणार आहे, काय साध्य होणार आहे, काय विचार करून. त्यामुळे म्हणतोय आवरायला घे पटपट, उगा आपल्यामुळं गोता नको. ही वसुंधराताई आता येईल आणि आपल्याला आवाज देईल, कळलं का? ओ यशवंतराव, निर्मला अक्का, अहो चला की पटापटा, उशीर नको व्हायला. अहो कलेक्टरच्या घरचं लगीन आहे पण ते आपल्या घरच्या सारखेच आहेत. तिच्या साईन वेळेला जाऊन चालायचं नाही, अगोदर जावं लागतंय. चला लवकर. अगं इंजूड असला का काय तुला? हो जुरळ जुरळ मारा जुरळ. अगं स्वतःला वाघीण बनवतेस ना व? घाबरतेस काय? का ग आता का शेळी झाली तुझी? हा का शेळी काय घाबरत नसती काय? म्हणजे शेळी झाली. ए गप्पा बसा, बोलण्यात बाजी मारणार नुसत्या. गेलं ते धुरळ तिकडं. नाही बघा आताच, नाहीतर कुठेतरी घुसायचं आणि भर मांडवात बाहेर यायचं. काय हरकत नाही, तिथे जाऊन बी असंच नाचायचं. काय चाललंय? हा एवढ्याशा झुरळावरनं किती थैमान घालताय तुम्ही? हा आता वेळ होत नाही भाई. काय
हो चला बाहेर पडू आपण. अहो समधे आली पर थोरल्या बाई आल्या नाहीत. होय आलोत. चला भाऊजी गाडी तयार आहे ना? वहिनी कवाची गाडी तयार आहे. चला निघूया. या. सुंदर वहिनी. आई काय होते तुला? ये इकडे. अरे इथं इकडं बस बस इकडं. अरे पाणी आहे ना कुणीतरी. बस 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 शांत हो. वहिनी काय होतंय? अगं काय होतंय इथे? हे घे हे पाणी घे. सावकाश सावकाश. आई अगं बरं वाटतंय ना हो तुला? हा तू थांबा मी डॉक्टरसनी फोन करतो. अरे सुंदर किती काळजी करतोस. मी बरी आहे आणि डॉक्टरांनी औषधं दिली आहेत ना. मग मी घेईन मग वाटेल बरं. हा थोडा अशक्तपणा हाय दुसरं काय नाही. वहिनी सरबत आणून देऊ का? नाही न ग मी आराम करते वाटेल बरं. या लग्नाला जाणं भागच आहे म्हणून तयार झाले पण अजून लई अशक्तपणा आहे. भाऊजी तुम्ही सुंदरला सोबत घेऊन जा लग्नाला. मी थांबते घरीच. अहो वहिनी पर तुमच्या बगर कसं जाणार? समजी जण तिथं तुमच्याबद्दल विचारतील. हा ना. अव म्हणून तर म्हणतीये सुंदरला सोबत घेऊन जा. म्या नसले तरी तो आहे ना. व सुंदर समद्यासनी आमच्याकडनं दिलगिरी सांग. हा अगं पर आई आता आणि पर काय? आई मी नाही जाणार. आणि तुला असं एकटीला सोडून लग्नाला जायची माझी अजिबात इच्छा नाही बघ. अरे असं करून कसं चालेल बाया? कलेक्टर आहेत ते. तुझ्या बाबांची आणि त्यांची किती गाढ दोस्ती होती. म्या घरी थांबतीये मला बरं वाटत नाही म्हणून. पण आम्हा दोघांचा मुलगा म्हणून तुला जाया पाहिजे सुंदर. अरे ही जोडलेली नाती असतात ना ती टिकवणं लई मोलाचं असतं. आणि माझी नको काळजी करू. म्या औषध घेऊन जरा पडलं ना का बरं वाटेल. हा बरं ठीक आहे. तू गोळ्या घे आणि आराम कर. हा काका तुम्ही समधी बाहेर गाडीजवळ थांबा. मी जरा जाऊन आलोच. वहिनी निघते मी. हा काळजी घे. या जा. ताई येतो. अक्षरा अक्षरा शर्वरी अगं अक्षरा कुठं आहे? अक्षरा अगं ती काम सोडणी बाहेर ये की आधी. तुम्ही इथे काय करताय?
तुम्ही कलेक्टर साहेबांच्या घरी जाणार होतात ना लग्नाला? होय, तेच सांगायला आलो आहे. मग काय झालं? अगं आम्ही समजे निघालो आहे, पण आई येत नाही आहे, ती घरीच थांबणार आहे. मॅडम नाही जाणार आहेत का? आईला जरा बरं वाटत नाही बघ. काय झालं आता? परत त्रास व्हायला लागला? हा म्हणजे थोडा अशक्तपणा जाणवतो आहे, तर ती म्हणली की मी या गोळ्या घेते आणि घरीच आराम करते. अक्षरा, तू आई संग थांबशील ना? हो, मी थांबते त्यांच्याजवळ. तुम्ही जाऊन या, काळजी करू नका. हा अक्षरा मॅडम, आता काय झालं? आजचा घरचा अभ्यास केलाय बरं का आम्ही. अरे वा. माय मराठी तुझी या पायी तन मन धन मी वाहिले, तुझी या ध्यानी तुझे या नामी अखंड रंगोनी राहिले, कष्टामधली तुझीच गोडी चाखायची मज आई, मला आवडे तुझा विसावा तुझीच निर्भर अंगाई, माय मराठी तुझे या अंगणी लोळण घेते बागडते, तसेच अलगद तवा आभाळी भरारने मजा आवडते. वा छोटे मालक, खूप छान. बरं येतो मी. हो.